मार्कडवाडीमधील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची आज जाहीर सभा। सकाळी 10 वाजता सभेचं आयोजन। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज घेणार मार्कडवाडीमधील ग्रामस्थांची भेट। सकाळी 11:30 वाजता नाना पटोले आणि उत्तम जानकर पोहोचणार मार्कडवाडीमध्ये। साताऱ्याच्या कराड तालुक्यातल्या कोळेवाडी ग्रामपंचायतीचा ईव्हीएमच्या विरोधामध्ये ठराव। ग्रामपंचायत सदस्यांकडून ठराव मंजूर। सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नेमका कोणता संदेश द्यायचा आहे? प्रशासनानं राजकीय प्रवक्त्यांप्रमाणे प्रतिक्रिया देऊन वाद निर्माण करू नये। रोहित पवार यांची एक्स पोस्ट। नागपूरमध्ये 16 डिसेंबरपासून राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन। 3 दिवसाच्या विशेष अधिवेशनाची झाली सांगता। 21 डिसेंबरपर्यंत चालणार हिवाळी अधिवेशन। आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला। यवतगावच्या हद्दीमध्ये वाघ यांचा मृतदेह सापडला। पुण्यातून झालं होतं त्यांचं अपहरण। विधानसभा कामगार सल्लागार समितीची 18 डिसेंबरला बैठक होणार आहे। त्यामुळे पहिले 2 दिवस विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशन होण्याची शक्यता। राज्य सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा। सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी 350 कोटी रुपयांचा निधी वितरित। पुढील 2 दिवसात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार। शिवसेना आमदार आमशा पाडवी यांच्या विरोधात दडगाव शहरामध्ये आदिवासी समाज आक्रमक। महिलेचा विनयभंग, मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणामध्ये आदिवासी समाज संतापला। पाडवींच्या विरोधात काढला निषेध मोर्चा। जळगावच्या चोपडा नगर परिषद सफाई कामगारांचे पगार वाढीसाठी कामबंद आंदोलन। घंटा गाड्या नगर परिषदेमध्ये उभ्या। शेकडो कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी। जालन्यामध्ये दिव्यांगांचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 1 तास ठिय्या आंदोलन। दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल उपलब्ध करून द्यावी। प्रति महिना 6000 रुपये मानधन सुरू करावं आदी मागण्यांसाठी आंदोलन। बांगलादेशमध्ये हिंदू समाजावरती होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नागपूरच्या व्हरायटी चौकामध्ये आंदोलन। केंद्र सरकारच्या विरोधात केली घोषणाबाजी। बांगलादेशमध्ये हिंदूंसाठी नागपूरमध्ये मुस्लिम बांधव रस्त्यावर। ताजबाग परिसरातून काढण्यात आली रॅली। रॅलीमध्ये नागपूरसह विदर्भातील विविध मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींचा सहभाग। बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नंदुरबारमध्ये निषेध मोर्चा। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं दीनदयाल चौकामध्ये बांगलादेशचा करण्यात आला निषेध। नाशिकच्या येवल्यामध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांवरती कारवाई। पोलिसांनी 14,500 रुपये किमतीचा 29 बंडल नायलॉन मांजा केला जप्त। गोंदियामध्ये धानाचा कोंडा घेऊन जाणारा ट्रक झाला पलटी। ट्रक खाली दबल्यानं 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। अर्जुनी ते वडसा मार्गावरती इसापूरमधली घटना। बीडच्या केस तालुक्यामधल्या मस्साजोगच्या सरपंचाची अपहरण करून हत्या। जुन्या वादातून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा त्यांच्या भावाचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।